नमस्कार मित्रांनो, आजचं जे कदमवाडी हिंद केसरी पारंपरिक असं मैदान झालं, त्या मैदानाचा मानकरी ठरलाय आपला रायफल, ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून समजलं जात. दादा काय सांगाल, मोठ्या मैदानात राहिलाच? हो, मोठ्या मैदानात राहिला. पहिला अचानक झाला, पण आज गटाला सेमीला आणि फायनलला गाडी एक नंबर पळाली. दादा आहे ना, कुणाच्या अपेक्षित नव्हतं रायफल आज एक नंबर करणार आणि त्यानं केलं. हो हो, आज एक नंबर केला, दोन नंबर केला, दोन नंबर केला. दादा आहे ना, त्याचा काय विषय सांगताल, म्हणजे तो मोठ्या मैदानात राहणार म्हणजे राहणारच, त्याला अख्खं बैलगाडी क्षेत्र म्हणतं हा मोठ्या मैदानात राहतोच. मोठ्या मैदानात राहतो मी, कसे बैल आपण आरामात काढतो. मी बैलाची काळजी घेऊन आपण बैल गॅपला काढतो, त्यामुळे बैल आपला कंटिन्यू गुलालात राहत असतो. तर दादा मित्रांनो आहे ना, अनेक जण म्हणतात की बैलगाडी क्षेत्रात आहे ना एक संयमी व्यक्ती सचिन शेठ, त्यांच्याविषयी काय सांगताल, म्हणजे प्रॉपर नियोजन करून काढतात रायफल? आप्पांचं नियोजन असं असतं, सचिन आप्पांचं नियोजन, की जेणेकरून बैलाला आपला त्रास नाही झाला पाहिजे. आपण नंदी सांभाळतो या हिशोबानं आप्पा बैल दर 15 दिवसानंतर बैल बाहेर काढतात, का तर बैलाला आराम भेटला पाहिजे, बैल आपला अजून बरेच काळ टिकला पाहिजे, ह्या हिशोबानं आप्पा बैल काढतात, नियोजन करतात. तर मित्रांनो आहे ना, तुम्ही बघत असाल बैलगाडी क्षेत्रात की बैलाच्या पायाला लागतं, दम भरतो, काय काय अनेक गोष्टी आहेत, पण रायफलला तसं कधीच झालं नाही, कारण त्याला आहे ना प्रॉपर गॅपनं आरामावर काढतात. दादा याविषयी काय सांगचाल? त्यामुळे कसं असतं, प्रॉपर आराम म्हणजे कशासाठी, आराम हा कशासाठी दिला जातो, की जेणेकरून बाबा बैलाचं शरीराला समजा कुठं दुखापत झाली असेल किंवा जर कुठं लागले बिगले असेल, या गोष्टीचा आराम पडला पाहिजे शरीराला म्हणजे कुठं मसला वगैरे कुठं थोडा मार लागला असेल, तो कव्हर होण्यासाठी आपण बैल 15 दिवसांना काढत असतो. त्यामुळे आपला बैल कंटिन्यू गुलामध्ये आहे आता. दादा आजचं नियोजन कसं झालं, वादळ आणि रायफल या आधी पण गाडी पळालेली? हो, आधीवर पण गाडी पळालेली होती. आजचं नियोजन मी तसं नव्हतंच, पण अचानक रात्री नियोजन झाल्यामुळं आज गाडी पळाली. गाडी चांगली पळते आणि गाडी खालपासून प्रत्येकाला तुम्ही गटची व्हिडिओ बघा, सेमीचा व्हिडिओ बघा, आता फायनलचा पण व्हिडिओ बघा तुम्ही, गाडी खालपासून गटून पळते. तर दादा आहे ना, सेमीला गाडी पळाल्यानंतर कोण असं विचार सुद्धा केला नव्हता की रायफल आज राहणार आणि त्यानं 2 नंबर करून धावला? आता कसं आहे, कुणाला माहितच नव्हतं की आज रायफल पळेल म्हणून, आणि माहित नव्हतं. एकदा गाडी पण आपली जरा लेट आली, आपण आज जराशी लेट आलो इथं, आणि त्यानंतर फाटी दाखवल्यानंतर पण कोणाला माहिती नव्हतं. पहिला आम्ही साईटून आणला, इकडे पाठीमागे बांधला, ज्या टाइमला काटाला बैल पळायला गेला त्यावेळेस पब्लिकला कळलं की रायफलच पळायला आलाय. तेव्हाच बऱ्याच लोकांना समजलं असेल की आज रायफल गुलालला. मी आज नवीन काहीतरी होणार आहे, मी नवीन काहीतरी होणार आहे, सगळ्या पब्लिकला माहित होतं आणि पब्लिक आम्हाला सांगत होतं की आज गाडी आपली राहणार आहे. तर मित्रांनो आहे ना, आजच्या मैदानाविषयी काय सांगचाल, कारण पारंपरिक जुनं मैदान आहे आजचं मैदान हे पारंपरिक जुनं मैदान आहे आणि आजच्या मैदानाचं व्यवस्थापन हे नियोजन चांगल्या दृष्टीने होतं. साईडला पब्लिक साठी त्यांनी बॅरिकेड वगैरे, पुढं थांबायला जागा वगैरे भरपूर आहे आणि काही प्रॉब्लेमच नाही. पुढं फाट्या बिट्या एक नंबर होत्या, जेणेकरून बैल साईडला चिकट असं काही नव्हतं. काही फाटी बारीक नव्हती, बैलांना पळण्याजोगी फाटी होती. मी नियोजन एकदम उत्तम केलं त्यांनी. दादा काय सांगताल आजच्या, म्हणजे आजचं नियोजन कसं झालं, वादळ आणि रायफल? नाही, ही गाडी आणि प्लस मध्ये रानवराडीच असल्यामुळे गाडी ओराडीला ह्यो बी पळतो त्यो बी पळतो, आणि गाडीचं कसं आहे, खालनवर पर्यंत आला तर गाडी नरमादी चांगली पळती. ह्यो काही तास धरून पळतो आणि तो ह्यो तास धरून पळला का त्यो बैलातनं गाडी ओढतो, त्यासमोर गाडी चांगली पाहिली तिने फेर. दादा आहे ना, तुमचं एक तुमची टीम ही खूप मोठी आहे, तुम्ही वाईवर नेताना तुमच्या सगळं सोबत सहकार्य असतं आणि सहकार्य असल्याशिवाय बैल गुलालात राहत नाही. कसं म्हणजे मालक आहे तो संयमी, मालकामुळे कसं आहे, पब्लिक बैलाच्या पाठी येणं म्हणजे व्यवस्थित बोलणं बिलणं माणसांना, त्याच्यामुळे काही विषय नाही. बैला म्हणजे सगळ्यांचा आशीर्वादच आहे बैला. दादा त्याला सांगता गो आज मोठं मैदान आहे, कारण तो आहे ना मोठ्या मैदानात हमखास राहतोच. नाही, तो ओळखतो, तो मोठं मैदान असलं का तो हलक्या मैदानात गाठाला मार खाऊन घरी जाईल, मोठ्या मैदानात तो राहतोच, त्याचं वैशिष्ट्य आहे पहिल्यापासून. दादा काय म्हणजे ह्या अनेक आहे ना मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रात पैशा पाय पळतात, पण तुम्ही ह्या गुलालासाठी पळताय आणि बैलाला तुम्ही महिन्यातनं एकदाच काढता. बैल गॅपवर असतो, बैल गॅपवर पळतो, त्यामुळे बैलाचं काही दुखापत नाही, त्याला काही आजारी पडणं नाही. गॅपवर काढल्यावर बैल एकदम मस्तीत राहतो. दादा आहे ना, तुम्ही ह्या गाडी बंगल्यापेक्षा ह्या गुलाल लय महत्व आहे ह्या क्षेत्रात? जे ते पळतात आता गुलालासाठीच पळतात आता, कारण सगळी मोठीच आहेत या बैलगाडी क्षेत्रात, सगळी मोठीच आहेत, फक्त गुलाल आणि नाव महत्वाचं आहे.
त्याच्यासाठीच पळतात. धन्यवाद दादा. दुसऱ्यांचं तुमची घेऊया, तुम्ही या की. नाही नाही बोल. कदमवाडीचं हिंद केसरी मैदान झालं, त्या मैदानाचं मानकर ठरलाय आगमी वाद. बरेच मैदान दादा गाजवलीत वादळ. हा बरीच वाजवलं. आजच्या मैदान बद्दल काय सांगचाल? आजचं कदमवाडीचं हिंद केसरी मैदान. आजचं मैदान मस्त होतं. पायरा पण आमचा मस्त होता. सगळं व्यवस्थित जुळून आल्यामुळे आम्हाला नंबर झाला चांगला. याआधी ही गाडी कोणकोणत्या मैदानात पाहिलेली ती कळत? हे भरपूर मैदानात पळाले. हिंद केसरी 2दा झालेली ही गाडी. हा चांगली पळती गाडी म्हणून आम्ही पण ठरवली ही गाडी ह्याच मैदानात पळवायची आणि हिंद केसरी होईल या हिशोबाने आम्ही पळवली गाडी. दादा आहे ना, कुणाला आणि प्रेक्षक म्हणले अपेक्षित नव्हतं ही गाडी आज 2 नंबर करत, आणि गाडीनं आज जी स्पीड लागलं गाडीला, सेमीला असेल फायनल असेल, काय सांगताल त्याविषयी? गाडी गटाला थोडी स्लो पळती, सेमीला जास्त पळते. फायनलला तर आम्हाला माहितीच आहे 1-2 मध्ये एक झाला असतात थोडेफार आणि होतच 19-20 चालतं एवढं या गाड्यात. दादा काय सांगताल आजच्या मैदानाविषयी? मैदानाचं 1 नंबर झालं, काही विषयच नाही. वादळ बैल बी चांगली पळत होती, वादळ 1 नंबर पळत होता. दादा आहे ना, आता सर्वात चर्चेत आहे वादळ आपलं. हो है वादळ ना? तर चर्चेत आहे. दादा काय म्हणजे आता चर्चेत आल्यापासून आणि आधी काय प्रॉब्लेम येत होते? काय नाही, बैल पळतोच त्यामुळे काही चर्चेचं काहीच नाही. काय बैल गुलालच आहे त्यामुळे काही त्याचं टेन्शनच नाही. दादा आहे ना, या बैलगाडी क्षेत्रात गाडी बंगल्यापेक्षा गुलाला लय महत्व आहे या क्षेत्रात, काय सांगचाल याविषयी? गुलालालाच लय महत्व आहे. पैशाला काय, पैसे काय असे लाखो रुपये घालवतात लोक बैलांसाठी. गुलालासाठी लय लोक तडफडत असतात. गुलाल मिळणं लय महत्वाचं आहे. गुलाल झाला म्हणजे काय आनंद याकळात असतो त्या गुलालाचा. दादा आजचा आनंद कसा होता? मोठ्या मैदानात 2 नंबर केलाय, लय आनंद झाला सगळ्यांना आम्हाला. आणि आमच्याकडे बैल आल्यापासून पहिलंच मैदान आहे. बैल आधी दुसरीकडे होता, आता आपल्याकडे बैल आलेला आहे. कुणीकडे असतो आता? शिरवळमध्ये. शिरवळमध्ये. दादा नमस्कार. ह्यांच्याकडे का? दादा नमस्कार. काय आज तुमच्या बाजूला आला, म्हणजे तुमच्या घरी आला आज, त्याचा पहिलाच गुलाल, तो पण हिंद केसरी. नाही, आज बैल चांगला पळाला, बैल पण चांगला पळतो. आज 2 मैदान झाला आमची ही झाला, पण आजच्याला गाडी चांगली पळाली. आजच्या दादा काय म्हणजे आज मोठ्या मैदानात मोठा वस्तात रायफल आणि वादळची गाडी कशी पळाली? काय झालं, ती गाडी 2-3 वेळा पळवली, ती गाडी चांगलीच पळती, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं पल्ला रान पण मापत होतं म्हणून आम्ही म्हणजे हीच गाडी पळवू इथं. आजचं दादा नियोजन कसं लावलेलं, कुठं लावलेलं नियोजन, ड्रायव्हर कोण होतं? शेटने नियोजन केलं होतं आणि गटाला अच्युत ड्रायव्हरने आणली गाडी, सीमेला अच्युत ड्रायव्हरने आणली आणि फायनल सनी ड्रायव्हरने आणली. सनी ड्रायव्हर. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजचं जे कदमवाडी हिंद केसरी पारंपरिक असं मैदान झालं, त्या मैदानाचा मानकर ठरलाय आपला रायफल, ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून समजलं जात. दादा काय सांगाल, मोठ्या मैदानात राहिला आज? हो, मोठ्या मैदानात राहिला, पहिला अचानक झाला, पण आज गटाला, सेमीला आणि फायनलला गाडी 1 नंबर पळाली. दादा आहे ना, कुणाच्या अपेक्षित नव्हतं रायफल आज 1 नंबर करणार आणि त्यानं केलं. हो, आज 1 नंबर केला, 2 नंबर केला, 2 नंबर केला. दादा आहे ना, त्याचा काय विषय सांगचाल, म्हणजे तो मोठ्या मैदानात राहणार म्हणजे राहणारच, त्याला अख्खं बैलगाडी क्षेत्र म्हणतो हा मोठ्या मैदानात राहतोच. मोठ्या मैदानात राहतो मग कसे बैल आपण आरामात काढतो. मी बैलाची काळजी घेऊन आपण बैल गॅपला काढतो, त्यामुळे बैल आपला कंटिन्यू गुलालात राहत असतो. तर दादा मित्रांनो आहे ना, अनेक जण म्हणतात की बैलगाडी क्षेत्रात आहे ना एक संयमी व्यक्ती सचिन शेठ, त्यांच्याविषयी काय सांगचाल? म्हणजे प्रॉपर नियोजन करून काढतात रायफल. आप्पांचं नियोजन असं असतं, सचिन आप्पांचं नियोजन, की जेणेकरून बैलाला आपला त्रास नाही झाला पाहिजे. आपण नंदी सांभाळतो या हिशोबानं आप्पा बैल दर 15 दिवसानंतर बैल बाहेर काढतात, का तर बैलाला आराम भेटला पाहिजे, बैल आपला अजून बरेच काळ टिकला पाहिजे, ह्या हिशोबानं आप्पा बैल काढतात, नियोजन करतात. तर मित्रांनो आहे ना, तुम्ही बघत असाल बैलगाडी क्षेत्रात की बैलाच्या पायाला लागतं, दम भरतो, काय काय अनेक गोष्टी आहेत, पण रायफलला तसं कधीच झालं नाही, कारण त्याला आहे ना प्रॉपर गॅपनं आरामाव काढतात. दादा याविषयी काय सांगचाल? त्यामुळे कसं असतं, प्रॉपर आराम म्हणजे कशासाठी, आराम हा कशासाठी दिला जातो, की जेणेकरून बाबा बैलाचं शरीराला समजा कुठं दुखापत झाली असेल किंवा जर कुठं लागले बिगले असेल, या गोष्टीचा आराम पडला पाहिजे शरीराला. म्हणजे जे कुठं मसलला वगैरे कुठं थोडा मार लागला असेल, तो कव्हर होण्यासाठी